गणाधीश जोईश सर्व गुणांचा या रसिक जनांची हो या रसिक जनांची आलो सेवा कराया या रसिक जनांची आलो सेवा कराया आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया रसिक जनांची हो रसिक जनांची आलो सेवा कराया या रसिक जनांची आलो सेवा कराया आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया रसिक जनांची आलो सेवा कराया या रसिक जनांची आलो सेवा कराया आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया आज वंदी तोरणाला मी शक्ती आदि माया चालविते सारथीच जगाचा पसारा संसाराचा भार पेलते सारा संसाराचा भार पेलते सारा संसाराचा भार पेलते सारा चालविते सारथीच जगाचा पसारा संसाराचा भार पेलते सारा संसाराचा भार पेलते सारा संसाराचा भार पेलते सारा मुखी नाम घेता नाही दुःखाला या धारा कृपा होताच सुख येई माझ्या दारा कृपा होताच सुख येई माझ्या दारा कृपा होताच सुख येई माझ्या दारा रूप पाहताच तुटती
रूप पाहताच तुटती बंधन मोह माया, रूप पाहताच तुटती बंधन मोह माया. आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि, आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि माया. आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि माया, शक्ती आदि माया. चिंतेत आई तुझी लेकरे ही सारी, होतो अत्याचार संकटात नारी, होतो अत्याचार संकटात नारी, होतो अत्याचार संकटात नारी. कलियुगात पाप वाढले हे भारी, फिरती दृष्ट आज असे दारोदारी, फिरती दृष्ट आज असे दारोदारी, फिरती दृष्ट आज असे दारोदारी. धावून आता धावून आता येई धावून आता त्यांचा नाश तू कराया, येई धावून आता त्यांचा नाश तू कराया. आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि माया, आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि माया. आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि माया, आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि माया. ब्रह्मनिष्ठ गुणी राज हैपती घराणी, गुरुदत्त शांताराम शिकवी ती गाणी, गुरुदत्त शांताराम शिकवी ती गाणी, गुरुदत्त शांताराम शिकवी ती गाणी. तुझा भक्तीचा भाव मनोमनी जाणी, विनायक विलासला करावे शहाणे, विनायक विलासला करावे शहाणे, विनायक विलासला करावे शहाणे. छंद लागला मनाला हो हो, छंद लागला मनाला तुझे नाम हे स्मराया, लागला मनाला तुझे नाम हे स्मराया. आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि माया, आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि माया, आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि माया. या रसिक जनांची हो हो, या रसिक जनांची आलो सेवा कराया, या रसिक जनांची आलो सेवा कराया. आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि माया, आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि माया. आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि माया, 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 आज बंदी तोरणाला मी शक्ती आदि माया. बोल श्री गणपती गजानन. हा सोहळा 21 दिवस चाललाय आणि म्हणून काय म्हणतोय बघा. हर्षदाटे उरी गेल्या श्रावण सरी, हर्षदाटे उरी गेल्या श्रावण सरी. देव माझा अवतरला आज या भुवरी, गणराया माझा बसला जाधवांच्या घरी, गणराया माझा बसला जाधवांच्या घरी.
हर्षदाटी उरी गेल्या श्रावण घरी हर्षदाटी उरी गेल्या श्रावण घरी देव माझा अवतरला आज या भुवरी गणराया माझा बसला राधवाच्या घरी गणराया माझा बसला राधवाच्या घरी सोहळा हाय हौसेचा आहे 21 दिवसाचा संकट काळी रक्षण करतो देव माझा नवसाचा वंदिताही चरण तुके जन्म मरण वंदिताही चरण तुके जन्म मरण देवी कृपा हस्त देव नित्य श्रीरावरी गणराया माझा बसला राधवाच्या घरी गणराया माझा बसला राधवाच्या घरी साऱ्या जगतावर चाले सत्ता सदैव ही त्यागी तो सुख करता तो दुःख हरता सर्व चिंता विश्वाची दुःख दूर करी सारी चिंता हरी दुःख दूर करी सारी चिंता हरी सर्व इच्छा ही मनाची देव करी तो पुरी गणराया माझा बसला राधवाच्या घरी गणराया माझा बसला राधवाच्या घरी गणराया माझा बसला राधवाच्या घरी गणराया माझा चंद्रकांत सूर्यकांत दादा आणि सर्व परिवाराला सुखी ठेवशी तू देवा मागणे एकच चरणाला दत्त शांताराम गुरु ज्यांच्या कृपेने तरू दत्त शांताराम गुरु ज्यांच्या कृपेने तरू तिला विनायक सोडरणेही गादे खरी गणराया माझा बसला राधवाच्या घरी गणराया माझा बसला राधवाच्या घरी गणराया माझा बसला राधवाच्या घरी गणराया माझा बसला हर्षदाटी उरी गेल्या श्रावण घरी हर्षदाटी उरी गेल्या श्रावण घरी देव माझा अवतरला या भुवरी गणराया माझा बसला राधवाच्या घरी
प्रत्येक शब्दाला मी अर्थ आहे आणि शब्दाचा अर्थ मी या ठिकाणी पडून जाणार. माझ्या गवळणकडे वळतो, लक्ष असू द्या बघा. तुझ्या माझ्या प्रेमाची या जगात थट्टा आहे. अरे तुझ्या माझ्या प्रेमाची या जगात थट्टा आहे. प्रेम भक्ती आणि शक्तीला वासनेचा बट्टा आहे. काय म्हणतोय? या प्रेम आणि भक्तीला वासनेचा बट्टा आहे. अरे कान्हा, या ठिकाणी तुझी माझी जोडी त्रिलोकात श्रेष्ठ होती. तुझी माझी जोडी त्रिलोकात श्रेष्ठ होती. तुझी माझी जोडी त्रिलोकात श्रेष्ठ होती, हे सर्व जगाला ज्ञात आहे. तुझी माझी जोडी त्रिलोकात श्रेष्ठ होती, ही साऱ्या जगाला ज्ञात आहे. आणि हाच काना बालपणी दही दूध चोरून माझ्या घरात घुसून खात आहे. काय म्हणतोय? तुझी तुझ्या सवंगड्याची मी खोड मोडणार आहे. तुझी तुझ्या सवंगड्याची मी खोड मोडणार आहे. धाय मोकलून जीवा रडतील तेव्हा मी त्यांना सोडणार आहे. माझ्या गवळींचा आशय काय जर लक्षात घ्या बुवानो, काय माहिती आहे, जरा मी एक मध्येच विसरलो. माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे हे MPSC ची परीक्षा पास झाले. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं अभिनंदन करूया. कारण सामना रंगत गेला की कसा एकमेकाला काहीतरी बोलू आम्ही, म्हणतील मग आता माझं अभिनंदन करते, त्यामुळे तो विषय राहायला नको. काय समजलो? हा, तर म्हणून जरा अभिनंदन करतो. समाचार तर त्यांचा घ्यायचाच आहे. रितेश बघू नको असा. हा, तर काय म्हणते बघा, गवळण काय आहे बघा, गवळणचे शब्द काय आहेत बघा. वही पेन सगळं काढून शाहीर आता बसले असतील बघा. तुझ्या सवंगड्यांची रे अशी मजबूत मारली गाठ. गाठ तू पण एक एक म्युझिक अशी वाजवतोस ना, लोकांच्या मनात शंका निर्माण होतं माहितीये काय. अरे गाठ गाठ मारली. अरे तुझ्या सवंगड्यांची रे अशी मजबूत मारली गाठ. अरे आत वाकून काय बघतो, आत वाकून काय बघतो, माझे ताया दुधाचे मार. काय म्हणतोय? आत वाकून काय बघतो, माझे दाया दुधाचे मार. तुझ्या सवंगड्यांची रे अशी मजबूत मारली गाठ. तुझ्या सवंगड्यांची रे अशी मजबूत मारली गाठ. हात वाकून काय बघतो, हात वाकून काय बघतो, माझे दया दुधाचे माठ. हात वाकून काय बघतो, माझे दया दुधाचे माठ. होती टाकून खायाची त्या सर्वांना गोडी, त्या सर्वांना गोडी, त्या सर्वांना गोडी. होती टाकून बघायची त्या सर्वांना गोडी, त्या सर्वांना गोडी.
त्या सर्वांना गोडी त्या अनोख्या चवीची त्याला लागली रे गोडी त्याला लागली रे गोडी त्याला लागली रे गोडी मग काय झालं आले गुपचूप भेटाया सौंदर्य सगळे आले आले गुपचूप भेटाया तुला दाखवून रे पाठ आले गुपचूप भेटाया तुला दाखवून रे पाठ हात वाकून काय बघतो हात वाकून काय बघतो माझे दया दुधाचे माठ हात वाकून काय बघतो माझे दया दुधाचे हात वाकून काय बघतो माझे दया दुधाचे माठ हात वाकून काय बघतो माझे दया दुधाचे माठ तुमची आणि माझी या वर्षातली पहिली गाठ आहे आणि ही गवळण मी जी गातोय ही गवळण चांगले लक्षात घ्या नाहीतर इथं तुमची चांगलीच मी गाठ मारील म्हणजे माझ्या मनाशी खून गाठ मारील ना लक्षात ठेवा विषय काय आहे बघा की भगवान श्रीकृष्णाचे सवंगडी हे सवंगडी हे सर्व देवाचे अवतार होते हे सर्वांना ज्ञात आणि भगवान श्रीकृष्ण जे गोरस चोरी करायचा जे गोरस खायचा नवनीत खायचा तर ते या सवंगड्यांना भगवान श्रीकृष्ण फक्त लोणी खायचं आणि बाकी दही दूध का असेल त्या सवंगड्यांना द्यायचं तर हे देव म्हणायला लागले की हा सर्व एकट्यानेच खातो चांगलं तेवढं खातो आम्हाला वेगळंच काहीतरी देतो आणि म्हणून आपण गुपचूप जरा राधेच्या माठात जरा वाकून बघूया काय आहे आणि वाकून बघितल्यानंतर या राधेने काय केलं यांची आगावगिरी लक्षात आल्यानंतर त्यांची बरोबर मारली सगळ्यांची एकत्र शेंडीची गाठ शेंडीची हा दुसरी कसली गाठ लक्षात घ्या आणि त्यांना माठात कोंबून ठेवलं त्यांना माठामध्ये कोंबून ठेवलं हा माझ्या गवळणीचा विषय आहे बुवा नाहीतर तुमच्या जे मनात आहे ते माझ्या ध्यानात पण नाही हा माझ्या गवळीचा विषय आहे विषय काय आहे आणि कसा आहे हा मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे म्हणून काय म्हणतोय एका एकाला बाजूला कसे वाजविले बारा कसे वाजविले बारा कसे वाजविले बारा ओरडायला लागले ओरडायला राधाबाई सोडो आम्हाला बाहेर काढ राधा राधा ओरडून पाहू लागल्या या धारा पाहू लागल्या धारा पाहू लागल्या धारा अरे 16,000 मी एक 16,000 मी एक आहे माझा आगळा थाट 16,000 मी एक आहे माझा आगळा थाट हात वाकून काय बघतो हात वाकून काय बघतो माझे दया दुधाचे माठ 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 आणि ह्या राधा या सर्व गवळणी गेल्या मथुरे बाजारी 16,000 आणि 100 16,000 आणि 100 16,000 आणि 100 16 सहस्त्र 108 गवळणींचा मेळा म्हणतो शाहीर ओ शाहीर जरा वाट बाहेर या हा काय म्हणतो बघा गेल्या मथुरे बाजारी 16,000 आणि 100 16,000 आणि 100 16,000 आणि 100 दत्त शांताराम गुरु
नंबर साऱ्या जगात एक नंबर साऱ्या जगात एक नंबर आता काय विचारतोय बघा सांग विनायकाला तू काय म्हणतोय 16,108 गवळणी आपण म्हणतो खलू वाजव महत्वाचा मुद्दा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे भानगडीचा विजय 16,108 गवळणी गेल्या म्हणतो पण 16,100च गेल्या सांग विनायकाला तू 8 चुकल्या पुठरवाट सांग विनायकाला तू 8 चुकल्या पुठरवाट हात वाकून काय बघतो हात वाकून काय बघतो माझ्या दया दुधाचे तुझ्या सवंगडाची रे तुझ्या सवंगडाची रे अशी मजबूत मारली गाठ तुझ्या सवंगडाची रे अशी मजबूत मारली गाठ मनोरंजनाची ताकद शाहिरी बाण्यात आहे मनोरंजनाची ताकद या शाहिरी बाण्यात आहे शक्ती तुऱ्याची खरी माझा नाच गाण्यात आहे अरे मातीचा गोडवा धान्याच्या कणाकणात आहे अरे मातीचा गोडवा मातीचा सुगंध धान्याच्या कणाकणात आहे आज इथे या रसिकांना पाहू दे कोण किती पाण्यात आहे गणेशोत्सवाची रात्र इथे शक्ती तुऱ्याच्या सामन्यात रंगणार आहे गणेशोत्सवाची रात्र इथे शक्ती तुऱ्याच्या सामन्यात रंगणार आहे सामना पाहण्यासाठी हा रसिक जन इथे दंगणार आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ मी इथे समजून सांगेन बुवा ओ ऐकाच बुवा प्रत्येक शब्दाचा अर्थ मी इथे समजून सांगेन आणि जर घेतला तर माझ्या शब्दाचा वाकडा अर्थ तर इथेच उलटा मी टांगेन पदाला सुरुवात करतोय ठेवून भान गायाचं गाणं नाही भलतच चालायचं अहो ठेवून भान गायाचं गाणं नाही भलतच चालायचं आणि देतोय ताकीद तोंडाचं गटार जरा जपून फोलायचं नाहीतर काढी न वरात पाठवीन घरात मग मला नाही बोलायचं नाहीतर काढी न वरात पाठवीन घरात मग मला नाही बोलायचं देऊनी भान गायाचं गाणं नाही भलतच बोलायचं देऊनी भान गायाचं गाणं नाही भलतच चालायचं देतोय ताकीद तोंडाचं गटार जपून बोलायचं नाहीतर गाडी नवरात पाठवीन घरात मला नाही बोलायचं नाहीतर गाडी नवरात पाठवीन घरात मला नाही बोलायचं
रणात लागला शक्ती तुझ्याचा भांड कडवई गावात माझ्या जोडीला असा हा भेटलाय सांड हा शक्ती तुझ्याचा भांड लागलाय आणि शक्ती तुऱ्याचा लागलाय भांड रित्या शक्ती तुऱ्याचा लागलाय भांड आणि कडवई गावात आमच्या जोडीला भेटलाय सांड असा माझा शब्द आहे. किंवा सांड या शब्दाचा अर्थ सुद्धा पटवून घ्या. सांड या शब्दाचा अर्थ सांड म्हणजे कोण? नंदी. माहिती ना, म्हणजे गावामध्ये बीज उत्पादनासाठी सोडलेलं बरोबर ना बैल. ईश्वराच्या शिवाच्या मंदिरात जाताना शिवाची बाजू आहे. शिवाच्या मंदिरात जाताना नंदी दर्शन घेऊन जायला लागतं. म्हणजे आपला ज्ञानाचं प्रतीक म्हणून नंदीला संबोधलं जातं. म्हणून मी ज्ञानाचं प्रतीक म्हणून तुम्हाला सांड म्हटलेलं आहे. बाकी तुमच्या दिसण्यावर मला काय बोलायचं नाही. म्हणून म्हणतोय तुमच्या ज्ञानाचं प्रतीक हा शब्द सांड वापरलेला आहे. माझ्याकडे पुरावा आहे. पुराव्याशिवाय बोलत नाही. नाही तर म्हणाल मी असा दिसतो म्हणून मला बोलतात. तुम्ही कसं काय दिसणार मला त्याची काय घेणं देणं आहे. मी गाण्यापुरतं बोलतोय. आज इथे या रणात लागला शक्ती तुझ्याचा भांड कडवई गावात जोडीला माझ्या असा हा भेटलाय सांड सांगतोय समजून सारा आता ते डोक्यात घालायचं. अहो सांगतोय समजून सारा आता ते डोक्यात घालायचं. तुमच्या भेजात घालायचं. अहो या भेजात घालायचं. नाहीतर काळी नवारात पाठवीन घरात मला काही बोलायचं. नाहीतर काळी नवारात पाठवीन घरात मला काही बोलायचं. या ठिकाणी माझा विषय माझा सवाल हे प्रतिस्पर्धी शाहिरांना दिलेल्या लेखी स्वरूपात. परंतु तमाम रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी या ठिकाणी पुन्हा एकदा सवाल सांगतोय. भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडे 3 पावले भूमी दान मागितली. बळीराजाने भगवान विष्णूंना 3 पावले भूमी दान दिली. भगवान विष्णूंनी स्वर्ग पृथ्वी व पाताळ व्यापून बळीला पाताळात नेलं. ही कथा सर्वश्रुत आहे. मात्र बळीराजाच्या नकळत भगवान विष्णूंनी अन्य 3 ठिकाणे व्यापली. ती कलियुगात कोठे आहेत? त्यांची नावे कोणती? त्या ठिकाणांपैकी एका ठिकाणांपासून आणखी 4 पावले निर्माण झाली. ती कोणती? व ती 4 पावले ज्या ठिकाणापासून निर्माण झाली ते ठिकाण कोणते? असं बुवा माझा तुमच्यावर हा प्रश्न आहे. आणि तुम्ही ज्ञानी आहात. आताच म्हटलंय तुम्ही ज्ञानी आहात. म्हणून तुम्हाला मी सांगतोय की तुम्ही अतिशय चांगले कार्यक्रम करता, नावाजलेले आहेत. आता बुवांच्या भरपूर बाऱ्या बघतो स्टेटसला, चिक्कार बाऱ्या करतात. आम्ही काय एवढ्या बाऱ्या करत नाही, मोजक्याच, पण अगदी तोलन बाबू सनसनीत काय असेल ते. आणि म्हणून या ठिकाणी हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. प्रश्नाचं उत्तर ग्रंथ आधारे द्यायचं आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर जसंच्या तसं कदाचित तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की अनेक एका ठिकाणी जायला अनेक वाटा असतात. कदाचित माझ्या प्रश्नाचं उत्तर मी सांगितलेलं माझ्या ज्या पुस्तकातून मी प्रश्न काढला त्यात नसेल, दुसऱ्या कुठल्या विषयात आढळलं तरी मला चालेल. परत माझ्या कथेशी सुसंगत नसेल पण विषय तोच असेल तरी मी तो विषय मान्य करेन. मी असं म्हणणार नाही की उत्तर चुकीचं आहे म्हणून. कारण का अनेक ग्रंथामध्ये अनेक टीका असतात आणि त्यामुळं झेपलं तर निश्चित उत्तर द्या आणि रसिकांची मन जिंका. खोटं मात्र बोलायचे ते प्रयत्न करू नका आणि खोटं खपून पण घेणार नाही. आणि खास करून तुम्हाला सांगणं आहे माझी प्रथम फेरी मी संपन्न करताना मी तुम्हाला एक आव्हान उभं केलं आहे. या ठिकाणी चंद्रकांत जाधव यांच्या या 21 दिवसाच्या गणपती निमित्त आपला सामना आहे आणि म्हणून रसिकांच्या मनोरंजनासाठी हे आव्हान तुम्हाला मी उभं केलं आहे. आणि हे आव्हान तुम्ही कसं पेलणार हेही मला बघायचं आहे. म्हणून काय म्हणतोय